रामकृष्ण हरी मंडळी, आज आम्ही भेट दिली सिन्नरच्या भैरवनाथ महाराज मंदिर सोनांबे कोनांबे या ठिकाणी. एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक केंद्र. सिन्नर तालुक्यातील सोनांबे हे गाव आपल्या ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. येथे स्थित श्री भैरवनाथ महाराज मंदिर हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान मानलं जातं. सोनांबे गावातील भैरवनाथ मंदिर हे दगडी बांधणीचं असून त्यात द्वारपाल गणपतीची मूर्ती, कळसावर नागाची प्रतिमा आणि वाघांच्या मूर्तीचे कोरलेले चित्रण आढळते. मंदिराच्या बांधकामासाठी भगूर आणि घोटीकर या गावातील लोकांनी मदत केली असल्याचा उल्लेख या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे. दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी भैरवनाथ यात्रा आयोजित केली जाते. यात्रेची सुरुवात पालखी रथ परंपरेने होते. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे आयोजन केले जाते. 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम देखील पार पडतो. गावातील बाबूराव बाबा पवार यांची समाधी आणि त्यांचे वंशज बबन बाबूराव पवार यांच्याकडे 12 गाड्या ओढण्याचा मान आहे. सोनांबे गावात भैरवनाथ मंदिराशिवाय काशी आई हनुमान मंदिर, राम मंदिर, महादेव मंदिर आणि गोसावी समाजाच्या समाधी स्थळांसह इतर अनेक धार्मिक स्थळे आहेत. गावातील काळे घोडे मंडळी भवानी देवीची पूजा करतात, जी खापराळे गावातील डोंगरावर स्थित आहे. सोनांबे गावात सिन्नर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, जे नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. गावातील प्रमुख देवस्थान म्हणजेच श्री भैरवनाथ महाराज मंदिर हे स्थानिक लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. भैरवनाथ मंदिराची यात्रा चैत्र महिन्यातील अमावस्येनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. काही वेळा वैशाखातही यात्रेचे आयोजन होते. याचा निर्णय स्थानिक ग्रामस्थ आणि देवस्थान समिती घेतात. यात्रेच्या दिवशी सकाळी मंदिरात भैरवनाथ देवाची विशेष पूजा, अभिषेक आणि महाआरती केली जाते. पुजारी व गावातील प्रमुख व्यक्ती मिळून मंदिरात घंटानाद, शंखध्वनी आणि वैदिक मंत्रोच्चार वातावरण भक्तिमय करतात. त्यानंतर श्रीफळ, दुर्वा यासारख्या नैवेद्याला अर्पण केले जाते. यात्रेतील सर्वात आकर्षणाचा भाग म्हणजे भैरवनाथ पालखीमध्ये मूर्ती स्थानिक ग्रामस्थांच्या खांद्यावर घेऊन गाव फेरी केली जाते. भैरवनाथ ही ग्रामीण सांस्कृतिक रक्षण करणारी आणि नवसाला पावणारी देवता मानली जाते. त्यामुळे ही यात्रा केवळ धार्मिक कार्य नसून गावाच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. एकदा भेट नक्की द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जोडलेले रहा.